ते मित्रो, आज आपण माझ्या तुरीच्या प्लॉटवर आलो आहे आणि हा माझा पूर्ण विषमुक्त प्लॉट आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण तुरीसाठी जे आपण छाटणी करतो, त्या छाटणीसाठी लागणारा जो यंत्र आहे तो आपण घरीच तयार केलेला आहे. आणि जवळपास आता तुरीला जवळपास 40 ते 45 ते 50 दिवस झालेले आहे. आणि त्या हिशोबानं आपल्याला याच्यावरती आता एक पहिली छाटणी 40 दिवसानंतर 35 दिवसानंतर करायची आहे. तर आज आपण छाटणीसाठी आलेला आणि तुरीची साईज जर बघतोय तर 3 म्हणजे अडीच 2-2.5 फुटापर्यंत याची साईज झालेली आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला आता आज याची आपण छाटणीचं हे काय म्हणजे नियोजन केलेलं आहे. आणि बघा, छाटणी करताना आपल्याला या तुरीचा फक्त हा वरचा जो स्टॉप आहे हा स्टॉपिंग मारायचा आहे आपल्याला इथून, आणि एकदम वरचा स्टॉपिंग मारायचा आहे. कारण की तूर जर आपण खालून घेतली तर तूर आधीच तर आपण त्याला त्याच्यावरती कुठलाही आपण रासायनिक प्रक्रिया आपण करत नसतो. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या त्याची वाढ झाली पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला त्याची फक्त 1 इंच आपल्याला त्याचा शेंडा मारायचा आहे. आणि 1 इंच शेंडा मारल्यानंतर त्या तुरीची स्टॉपिंग होऊन तिचे फुटवे तयार होऊन त्याच्या फांद्याच्या संख्येमध्ये वाढवणार आहे. आणि अशा पद्धतीने कटिंग करणं हे खूप योग्यशीर राहणार आहे. आणि आमची पहिली छाटणी आहे, आज पहिली छाटणी आम्ही करत आहे. आणि पाहायला असं झालं की पाऊस खूप कमी जास्त असल्यामुळे तुरीवर पण थोडा वाढ त्यांची जे खुंटलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर आता फुटवे जर त्याचे आपण काढण्यासाठी जर स्टॉपिंग मारली तर समोर येणाऱ्या पावसामध्ये त्याची चांगली स्टेज तयार करणार आहे. त्या हिशोबानं आपण त्याची ही पहिली स्टॉपिंग आज घेत आहे. आज दिनांक 18/8/2026 हे आमची पहिली स्टॉपिंग इथे आम्ही या तुरीवर घेत आहे. तर विषमुक्त शेतीमध्ये अशाच व्हिडिओला पाहत चला. आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि इतर मित्रांना सुद्धा हे माझे व्हिडिओ पाठवा. धन्यवाद मित्रांनो.